मागे एकदा त्यांच्याकडनं असंच काही गोष्ट घडून गेली, तेव्हाही मी त्याची दखल घेतली होती आणि त्यांना सांगितलेलं होतं की हे असं होता कामा नये. परत दुसऱ्यांदा घडलं, दुसऱ्यांदा पण मी त्यांना जाणीव करून दिली, इजा झाले बिजा झाले, तिजाची वेळ आणू नका. परंतु आता ह्या बाबतीमध्ये ते म्हणतायत मी ते करतच नव्हतो. नक्की काय आहे हे निष्पन्न होईलच. मी आहे का नाही, सोमवारी मी असेल तर सोमवारी, नाही तर मंगळवारी त्यांना बोलून त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या आणि त्याच्यानंतर मी काय तो निर्णय घेणार. परंतु रोहित पवार जर तथ्यता आढळली तर काय कारवाई? त्याबद्दल तो निर्णय आमच्या अखत्यारीतला असेल. मुख्यमंत्री आम्ही ठरवून तो निर्णय घेऊ. कृषी मंत्री खोटं बोलतात असं रोहित पवार म्हणतात. एक मिनिट, बाकी कोण काय बोलतंय त्याला माझ्याला काही घेणं देणं नाहीये. शेवटी ह्या बाबतीमध्ये आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना आमच्या कुठल्याही व्यक्तीकडनं, कुठल्याही मंत्र्यांच्याकडनं, राज्यमंत्र्यांच्याकडनं, नेत्यांच्याकडनं महायुतीला कुठंतरी कमीपणा येईल अशा प्रकारचं वक्तव्य कुणाकडनंच होता कामा नये.